भुसावळ शहरातील गायत्री नगर परिसरात असलेल्या डिस्को म्युझिक सेंटरच्या गोदामात चोरट्यांनी रविवारीच रात्री धाडसी चोरी केली। गोदाम फोडून सुमारे 35 लाख रुपये किमतीचे AC, LED, TV, फ्रीज व वॉशिंग मशीन चोरीस गेले। या प्रकरणी नंदलाल मिल्कीराम मकडिया वय 62 राणा शहरी नगर भुसावळ यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवत शिरपूर येथून 2 आरोपींना अटक केली आहे। अटक आरोपींची नावे मुजावर जमील शेख चांद वय 48 न्यू बोराडी, जफर शेख मुजावर वय 24 मुजावर मोहल्ला शिरपूर। तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून शिरपूरमधील करवंद रोडवरील खाजगी पत्र्याच्या गोदामात छापा टाकण्यात आला। तेथे चोरीचा मुद्देमाल आढळून आला। दरम्यान एकूण 18,80,000 रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे। पोलिसांना या चोरीत परप्रांतीय टोळीचा सहभाग असल्याचा संशय असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। भुसावळ शहरात मेन मार्केटमध्ये डिस्को इलेक्ट्रिक दुकान आहेत। त्या दुकानात इलेक्ट्रिक सामान विकलं जाते। ते डिस्को इलेक्ट्रिक दुकानाचा स्टोर एका गोडाऊनमध्ये ठेवतात। एक गोडाऊन गायत्री नगर भुसावळ जळगाव रस्त्यावर आहे। त्या गोडाऊनमधून 15 तारखेच्या रात्री जवळपास 35 लाख रुपयाचा मुद्देमाल चोरी झालेला म्हणून भुसावळ बाजारपेठमध्ये गुन्हा नोंद केलेला होता। गेलेल्या मुद्देमालपैकी काही फ्रीज होत्या, काही वॉशिंग मशीन होत्या, आणखीन इतर TV होते, आणखी इतर इलेक्ट्रिक सामान होते। मग गुन्हा दाखल झाल्याबरोबर आपला बाजारपेठचा DB टीम आणि LCBची टीम दोन्ही फॉलोअप घेणं सुरू केलेलं आहे। आणि तपासादरम्यान खूप काही CCTV फुटेज आणि आणखीन तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहिती देखील घेतलं। आणि कालच्या दिवशी शिरपूर धुळे जिल्ह्यामध्ये एका गोडाऊनमधून अंदाजे 19 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे। जप्त केलेल्या मुद्देमालापैकी काही TVज आहे, काही वॉशिंग मशीन आहे, काही फ्रीजेस आहे। ही सर्व गोष्टी आम्ही जप्त करण्यात आलेल्या आहे। आणि जप्त केल्यानंतर 2 आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे। आणि अटक केलेल्या आरोपींना दोन्ही लोकांना कोर्टात उद्या आम्ही प्रोड्यूस करणार आहे। आणि आणखीन 6 आरोपी फरारी आहे। त्या 6 आरोपींना देखील आम्ही अटक करणार आहे आणि उरलेला मुद्देमाल देखील आम्ही लवकरात लवकर जप्त करणार आहे। जे आता फरारी आरोपी आहेत त्याचं आहेत म्हणजे आधीच्या चोरीचे गुन्हा आहेत। आता जे अटक केलेले आरोपी आहे त्याचा अजूनपर्यंत काही प्रिव्हियस क्रिमिनल हिस्ट्री सापडलेलं नाही।